जय हॉस्पिटल आता डॉक्टर अफसर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली 6 मार्च पासून सुरू 24 तास वैद्यकीय सेवा, कॅज्युअलिटी, आयसीयू, ओटी, जनरल वॉर्ड, स्पेशल डिलक्स रूम, लॅब, एक्सरे सह अन्य सुविधा उपलब्ध। जोडबाईपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बॅटरी चोरीचे प्रमाण वाढल्यानं वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी डीबी पथकाला आदेशित केल्यानं डीबी पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक पडसळकर यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकासह हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवशरण व सरवदे यांना विश्वासनीय बातमी मिळाली। शेळगी ब्रिजच्या खाली 2 इसम मोटरसायकलवरून चोरीच्या बॅटऱ्या घेऊन विक्री करण्यात आल्या। बातमी मिळाल्यानं डीबी पथक तिथे जाऊन त्यांना शेताफीनं ताब्यात घेऊन त्यांचं नाव पत्ता विचारला असता त्याने त्यांचं नाव समीर मोहम्मद नदाब, वय 24 वर्ष, व्यवसाय मजुरी, राहणार मराठा वस्ती, भवानीपेठ, सोलापूर, तसेच काळा शर्ट घातलेला इसम आशिफ शरीफ नदाब, वय 36 वर्ष, व्यवसाय मजुरी, राहणार केकडेनगर, मुळेगाव रोड, MIDC सोलापूर असं असल्याचं सांगितलं। त्यांच्या ताब्यातील विविध कंपनीची 4 बॅटऱ्याबाबत विचारणी केली असता त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली आहे। ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक तोरणमल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, पोलीस निरीक्षक शबनम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली जोडभावी पेठ पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक पडसळकर, शीतल शिवशरण, खाजप्पा आरेनवरू, श्रीकांत पवार, विठ्ठल पैकेकरी, स्वप्नील कसगावडे, दादासाहेब सरवदे, बसवराज स्वामी, अभिजित पवार, निलेश घोगरे, मल्लीनाथ स्वामी यांनी पार पाडले।